मित्रांनो आणि मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आगरी यूट्यूब चॅनलमध्ये. मी आता मधीतूनच ब्लॉगची एंट्री चालू करतो. मामासांचा हेऊल आहे नेरूरला, त्यांची ते दिंडी निघते दरवर्षीप्रमाणे. तर यावर्षी म्हणजे मामाने मला बोलावलं की ब्लॉग काढ, थोडा तुला कंटेंट वगैरे भेटेल. त्या निमित्ताने मी इथं आलो आहे. मामाचाच फोन घेतला आणि तो व्हिडिओ काढतोय. आता बघू शकता की म्हणजे मी आलो तेव्हा जॉबवरून डायरेक्ट इथंच आलो. जसं आलो तेव्हा म्हणजे निघालेली होती पूर्ण म्हणजे देवलापासून. म्हणजे आम्ही शूटिंग चालू केले. चला बघू. चला आता मामीच्या बरोबर आलोय. तर पहिला तिथं नाश्ता असतो, तिथं चाललोय. नाश्त्याची सोय काय आहे ते बघायला. ते अरेंजमेंट बघून नंतर परत आपण जाऊ तिथं. मामीने सांगितलं इथं अराउंड किती मामी हे टाइम लागतो इथंपर्यंत पोहोचायला? तर अजून पाऊण जाईल, कारण तेवढा सगळा लवाजमा आमचा आहे. तिथं मंडळी आहेत म्हणजे ते इथं पाऊण 2 तास सगळ्या भजन मंडळी आहे. जसं आपण बघितलं असतील सर्व मी तुम्हाला दाखवतो. आता मी नाश्त्याचं ठिकाण बघून येतो, काय सोय चालू आहे तिथं, अरेंजमेंट करून मग त्याच्यानंतर बघू काय करायचं. चला. अरेंजमेंट चालू आहे नाश्त्यांची. नाश्त्याची वगैरे अरेंजमेंट झाली आहे बरोबर. आता मामी तिथं थांबते नाश्त्याच्या म्हणजे तिथं थांबून सर्व सेवा करायला. आता मी परत चाललो आहे आता आपल्या व्हिडिओ काढायला. बघू चला. आता केतनला बोलवलं आहे. जसं आयफोन आल्यावर आपण कसं आयफोन मामी माझ्या वैतागलंय. तर आता आम्ही चालल्यावर नाश्त्याच्या ठिकाणी मोठी बारकी मम्मी त्या मोठी मम्मी आईलय. चला फुल सोना बी ना घालून बाबा करण राशी पैसा. तर नाश्ता वाटप चालू आहे. नाश्ता वाटप चालू आहे. आता नाश्ता करतील, थोडा रेस्ट घेतील 10 मिनिटासाठी. त्याच्यानंतर परत आपली पालखी चालू होईल. म्हणजे डायरेक्ट आपल्या दत्त मंदिरात जाईल. तिथून या सर्कलवरून जाणार. आता रांगोलीवाले पुढे रांगोली काढतात, सर्वजण येतात, थोडा रेस्ट घेतील. हॅलो पालखी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. गुरुदेव दत्त दत्त दत्ता. आपली पब्लिक नाश्ता वगैरे भेटला तुम्हाला? नाश्ता काय, पाणी वगैरे काय पाहिजे? पुढे पुढे मारायचं तसं तिच्या रांगोली वगैरे चालू आहे. तर बघू शकता पालखी चालली आहे आपली. बँडवाल्यांना थोडंसं म्हणजे ब्रेक दिलेला आहे. तर इथून सर्वजण आपल्या भजनाच्या तालावर चाललेले आहेत.
दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो. पूर्ण भजनाच्या ह्याच्यावर चाललेली आहे. दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो. आता आपण पोहोचलेलो शनिदेवाच्या मंदिराजवळ. आता इथून परत बँड वगैरे चालू होणार आहे. ढोलताशा वाले पथक आलेले आहेत, पण इथून बँड वाजवत वाजवत देवळापर्यंत जातील. आता ते पूर्ण सेटअप लावतात. मला आजचं मला आता आम्ही चाललोय मंदिराकडे. आपल्याबरोबर आहे आदित्य आणि राहुल. तेव्हा माझ्या स्विसमध्ये कामाला आहे TCSच्या बरोबर. राहुल आपल्या ओमसाईमध्ये आहे, मामाची कंपनी. मी जुनी कंपनीमध्ये आहे, नवीन कंपनीने. त्याला काय अर्थ? आदित्य तुला काय वाटतं, काय बोलायचं आहे? काय नाही, आता जरा थंडीची कामं करू आपण जरा. चला अरे वा. चला चला आता आम्ही डायरेक्ट देवलात चाललोय. देवलात आता आपल्याला मामा भेटेल. मामा आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन देतील मंदिराबद्दल आणि कितवा वर्ष आहे, काय आहे. दरवर्षी ही म्हणजे पालखी सोहळा असतो, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. चला आता आपण डायरेक्ट देवलात भेटूया. चलो ओके. इथं मोठी रांगोली काढून त्याचं आपण नाव नंबर वगैरे घेऊ, तुम्हाला डिटेल देतो. तुम्हाला हवं असेल तर कॉन्टॅक्ट करा. चला
त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. असो थोडा उशीर होत आहे त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. आता आरती आलेली आहे. आता महाप्रसादाला चालू केलं आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडीशी बाईट घेतो म्हणजे महाप्रभूची वगैरे असलेल्या सर्व सेवकांची. तर आता बघूया महाप्रसादाची वेळ चालू आहे. तर आता आपण मंदिराचे ट्रस्टी श्री RC पाटील यांच्याकडून आपल्या मंदिराची थोडी माहिती व या जे सोहळा चालतो दरवर्षाचा त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. चला सर. 1989 साली आमचे सद्गुरू श्री 1008 सद्गुरू दिगंबरानंद सरस्वती स्वामी यांनी त्यांच्या NLT या राहत्या घरी सद्गुरू सीताराम शांतिस्थान दरबार नेहरू या संस्थेचे कार्य सुरू केले. नामस्मरण हीच खरी भक्ती, नाम हे सुख शांतीचे साधन या ब्रीद वाक्यानुसार आज 34 वर्ष विद्याप्रसार आणि जनजागृतीचे कार्य अखंडपणे या संस्थेमार्फत आज सुरू आहे. आमचे सद्गुरू नेहमीच सांगतात जीवनात साधी व्हा, स्वार्थी नको. आमच्याकडे दत्त जयंतीच्या अगोदर एक दिवस म्हणजे गाणगापूरप्रमाणे आदल्या दिवशी जन्मोत्सव साजरा केला जातो आणि दत्त जयंतीला दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव अतिशय पाण्यासारखा आणि मोठ्या उत्साहात आमच्याकडे साजरा केला जातो. या उत्सवामध्ये अनेक भाविक भक्तगण या अलौकिक अद्भुत भक्तीचा आनंद लुटत असतात. तेव्हा तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही देखील या उत्सवात सहभागी व्हा आणि या भगवत भक्तीचा आनंद लुटा. हरी. म्हणजे या मंदिराला 34 वर्ष झालेली आहेत आणि हा जे सोहळा चालतो या सोहळ्याला पण 34 वर्ष झालेले आहेत. हे 34वे वर्ष आहे. तसेच दरवर्षी तुम्ही या सोहळ्यात म्हणजे काय काय असं इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय काय असं राबवता? असं आमचा प्रमुख उद्देश असतो की गोर गरीब रंजले जे आहेत ज्यांना खरोखर पारमार्थिक आध्यात्मिक मार्गदर्शनाची गरज आहे त्यांना पारमार्थिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करून त्यांचं जीवन सुरळीत सन्मार्गावर चालवणं हे आमच्या सद्गुरूंचं ब्रीदवाक्यानुसार कार्य असतं. आणि आम्ही त्यांचे जे नामधारक आहोत त्याच्यामध्ये या मंदिराच्या प्लॅटफॉर्मतर्फे आम्ही त्याचा तोच पुण्याचा वाटा घेऊन जनजागृती जसं व्यसनमुक्ती लोकांना विद्याप्रसार या हे कार्य या मंदिरातून प्रदर्शन केले जाते. बऱ्याच वेळा आज म्हणजे इथे पावसामुळे दुष्काळ किंवा पूर येणं अशा वेळी किंवा करोनामध्ये देखील आम्ही या मंदिरात सकाळ संध्याकाळ अखंडपणे रेडी फूड देण्याचे आम्ही कार्य करत होतो. दिवसाला आमच्याकडून 5000 रेडी फूड आम्ही देत होतो. करोनाच्या आम्ही 2 महिने सतत ही सेवा आम्ही केली. तर आमच्या सगळ्या मंदिराचं आमच्या सद्गुरूंच्या मार्फत एकच कार्य असतं की जनजागृती आणि जनसेवा हेच कार्य आम्ही प्रकर्षाने केलं. अशा प्रकारे आपल्याला एवढी सारी माहिती भेटलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला समजून येतं की ह्या मंदिराचे समस्येमध्ये सर्व जनजागृतीला जेवढी सेवा करता येईल ती सेवा केली जाते मंदिरामार्फत. असे आपले RC पाटील साहेब आहेत त्यांच्याकडून आपली ही माहिती समजली आहे. चला आपण आता बघूया पुढे. तुम्ही मगाशी बघितलं असाल
की आपल्या आता महाप्रसादाची सोय चालू झाली आहे, वरती आरती झाली, त्याच्यानंतर महाप्रसाद चालू केलेला आहे. चला आपण तिथं पण बघू. आमचे श्री श्री 1008 सद्गुरू दिगंबरानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्याबद्दल मी आता तुम्हाला आणि आमच्या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. आता प्रत्यक्ष आमचे महामंडळेश्वर सद्गुरू दिगंबरानंद सरस्वती यांच्याबद्दलच हेच तुम्हाला आमच्या संस्थेबद्दल अधिक माहिती देते. हरिओम. आपली ही संस्था इवलेशे रोप लावेलेद्वारे त्याचा विरोध गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिताची भरून कलियाशी आला. तशी ही संस्था आपली 1989ला स्थापन झाली. आता ह्या संस्थेला जवळजवळ 30 वर्ष झाली आणि ही संस्था एका 10 बाय 10च्या रूममध्ये स्थापन झाली दत्तात्र्यांच्या कृपेनं. मी राहणार माझ्या राहत्या घरात. त्याच्यानंतर ती आस्ती वाढत गेली. वाढत गेल्यानंतर आम्ही शिडकोला अर्ज केला. शिडको करून 7 गुंठ जमीन आपण विकत घेतली आणि विकत घेऊन या संस्थेचं मोठा आता एवढा मोठा गाडा चाललेला आहे. त्याच्यात भयंकर लोकांचे थोरा मोठ्याचे सगळ्यांचे हात आहे. आम्ही 2-2 रुपयाप्रमाणे वर्गणी जमा केली आणि सगळ्यांचे हात आहेत आणि ही संस्था आता रंगारूपाला आलेली आहे. आजचा कार्यक्रम हा मोठा झाला. ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रथम ट्रस्टी असतील तर सुभाष शिंदे, दादा म्हणायचे आम्ही, भुजबळ, आपले सुरेश भुजबळ आणि मी, आम्ही तिघेजण होतो. आणि तिघेजण असताना हे आम्हाला अनेक लोक भेटले, अनेक साधक भेटले, अनेक नामधारक झाले, अनेक निर्घोषित झाले, निर्व्यसनी झाले आणि त्यांच्यामुळं हा मोठा आपल्या आता संस्था दत्तात्र्यांची मूर्ती आहे. एवढं मोठं मंदिर आहे 4 माळ्याचं. हे मंदिर आता एवढं तयार झालंय. आताचे जे अध्यक्ष आहेत ते आपल्या संस्थेचे अध्यक्ष रामनाथ पाटील, कार्याध्यक्ष आहेत ते रवींद्र ढोळे आणि सेक्रेटरी आहेत ते सुदाम बटवाल. बाकी आपले ट्रस्टी आहेत. ट्रस्टीमध्ये रामनाथ पाटील, तुम्हाला माहिती आहे हे श्रीराम सावंत आहेत, निलेश वावळ आहेत, परत ढोले साहेब आहेत. अशाप्रमाणे हे खरोखर हे रात्रंदिवस कष्ट करतात. एकट्याचं काम नाही. स्वतःचा प्रपंच सांभाळून परमार्थ करायचा हे पहिल्यापासून माझ्या वडिलांनी जेव्हा माझ्या सद्गुरूंनी मला शिकवलंय आणि तोच मार्ग मी सगळ्यांना दाखवला की पहिला प्रपंच नेटका करा आणि नंतर परमार्थ करा. म्हणून हा प्रपंच आणि परमार्थ सगळ्यांचा, ट्रस्टींचा, नामधारकांचा व्यवस्थित चाललेला आहे आणि असाच पुढे चालेल, असंच हे वाढेल. सांगितलं तर भयंकर मोठं हे कार्य आहे किंवा भयंकर ह्याच्यासमोर दुःख झालं आम्हाला. माझी एक नोकरी गेली ह्या जागेसाठी. मी भयंकर आम्हाला शिडकोनं पण त्रास दिला होता, पण हे सगळं त्याच्या कृपेनं झालंय. आम्ही प्रथम 13 कोटी जप केले दत्तनामाचे. 13 कोटी जप ज्या दिवशी पूर्ण झाले त्या दिवशी आम्हाला जागा मिळाली. परत 3 कोटी केले आम्ही. 3 कोटी पूर्ण झाले तेव्हा पहिला टप्पा झाला. परत आम्ही 3 कोटी केले तेव्हा दुसरा टप्पा झाला. परत 1 कोटी केले तेव्हा तिसरा टप्पा झाला. हा नामाचा महिमा, ही नामाची इमारत आहे. हे नामाचा चमत्कार आहे आणि नामापुढे हे सगळं झालेलं आहे आणि हा नामाचा महिमा आहे. नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाशी जणी. तशाप्रमाणे नाम घेत राहा. नाम सर्व काम करतं. नाम आपली प्रगती करतं. मी प्रत्येकाला उपदेश एवढाच करेन की तुम्ही नाम घ्या. प्रत्येकाने 1 तास नाम घ्या, जेणेकरून एकही तुमचा प्रश्न राहणार नाही. नित्य नियमी नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. हरिओम तत्सत. तर आता जस्ट स्वामींची बाईट घेतली आपण जाणून घेतलं मंदिराची माहिती, मंदिर कसा उभारला आणि मंदिरात उभारताना काय काय प्रश्न उभे राहिले.
आणि त्याचे सद्गुरूंनी काय काय सोल्युशन देऊन ते सॉल्व्ह केले ते आपण भेटलेलं आहे. आता आपण इथं मंदिरामध्ये असलेल्या सर्व देवी देवतांचे दर्शन घेऊया. चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला दाखवतो. महाप्रसाद आलेला थोडंसं नाही ना, बस थोडंसं थोडंसं द्या. थोडंसं हरिओम हरिओम. चला तर महाप्रसाद घेतो न पुढची वाटचाल करतो. चला आता महाप्रसाद खाऊन झालेला आहे. आता मी घरी चाललो आहे. आता मामाकडून आणि केतनकडून उद्या व्हिडिओ घेतो, मग नंतर ॲडिट करायला चालू करेल. त्याच्या पहिल्या म्हणजे 3 ब्लॉग येणार आहेत, जे आता मी गाणगापूर, अक्कलकोट वगैरे गेलो ते करणार आहे. चला आता आपण निघतो.